स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला। दिनांक 17 मे रोजी हिंगोली येथील हॉटेल शिवलीला येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अत्यंत महत्त्वाची जिल्हा आढावा बैठक पार पडली। लोकप्रिय आमदार राजूभाई नवघरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली। तसेच जिल्ह्यातील नवनिर्वाचित नगरसेवकांचा भव्य सत्कारही यावेळी करण्यात आला। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अत्यंत ताकदीने लढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कंबर कसली आहे। याच अनुषंगाने 17 मे रोजी हिंगोलीच्या शिवलीला हॉटेलमध्ये एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक बोलावण्यात आली। या बैठकीला आमदार राजूभाई नवघरे यांनी स्वतः उपस्थित राहून सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। यावेळी आमदार राजूभाई नवघरे यांच्या नेतृत्वाखाली हिंगोली जिल्ह्यात वसमत, हिंगोली आणि कळमनुरी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचा जाहीर सत्कार करण्यात आला। नगरसेवकांनी आपापल्या क्षेत्रात विकास कामे अतिगतीने करावीत आणि जनतेचे प्रश्न सोडवावेत असा सूर या सत्कार सोहळ्यादरम्यान पाहायला मिळाला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस हिंगोली सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, युवक अध्यक्ष, सर्व नगरसेवक, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, उपसभापती, सर्व संचालक, खरेदी विक्री संघ सभापती, पूर्णा सहकारी साखर कारखाना संचालक, सरपंच, उपसरपंच व सर्व मान्यवर व जिल्हाभरातून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। एकंदरीत पाहता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमदार राजूभाई नवघरे यांच्या मार्गदर्शनात हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मोर्चे बांधणी सुरू केल्याचे या बैठकीवरून स्पष्ट होत आहे। 17 मे रोजी झालेल्या या बैठकीमुळे कार्यकर्त्यांमध्ये एक नवा उत्साह पाहायला मिळत आहे। ब्युरो रिपोर्ट, जनसावली न्यूज, हिंगोली।